नमस्कार विद्यार्थी आणि पालक मित्रांनो, मी अंकुश पाटील श्री छत्रपती अकॅडमी पुणेमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत करतो। आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत नीट 2024 ची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठीचे महत्त्वाचे काय अपडेट्स आहेत। त्याचबरोबर यावर्षी 12वीला असणारे किंवा मागच्या वर्षी ॲडमिशन न झालेल्या विद्यार्थ्यांसाठी सध्या ॲडमिशन प्रोसेसचे काय महत्त्वाचे अपडेट्स आहेत, कुठले रजिस्ट्रेशन चालू आहे, त्याचबरोबर कुठल्या रजिस्ट्रेशनची शेवटची तारीख काय आहे याविषयीची डिटेल इन्फॉर्मेशन अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत। त्यामुळे अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ आहे नीट 2024 ची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी। त्याचबरोबर 2024 मध्ये एखाद्या अकॅडमिक वर्षाला एखाद्या कोर्सला विद्यार्थ्याला ॲडमिशन घ्यायचं असेल तर कोणकोणते ॲप्लिकेशन फॉर्म सुरू होणार आहेत किंवा कोणत्या ॲप्लिकेशन फॉर्मची शेवटची डेट कधीपर्यंत आहे याविषयी डिटेल माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत। चॅनलवर नवीन असाल तर अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी श्री छत्रपती अकॅडमी पुणेच्या यूट्यूब चॅनलला आजच सबस्क्राइब करा। आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूयात। व्हिडिओचा विषय आहे 2024 ॲडमिशन प्रोसेस अपडेट, म्हणजे 2024च्या जे काही ॲडमिशन प्रक्रिया आहेत किंवा प्रवेश प्रक्रिया आहेत त्यांचे काय महत्त्वाचे अपडेट्स आहेत ते आपण पाहणार आहोत। याच्यामध्ये आपण पाहणार आहोत नीट 2024 संदर्भातले काय काय महत्त्वाचे अपडेट आहेत। नीट 2024 चे ॲप्लिकेशन फॉर्म भरायला सुरुवात झाल्यानंतर NTA वेबसाईटवर नीट 2024 संदर्भातल्या कोणत्या महत्त्वाच्या नोटीस आलेल्या आहेत। त्याचबरोबर महाराष्ट्र CET सेलच्या वेबसाईटवर चालू असलेले रजिस्ट्रेशन PCB ग्रुप आणि PCM ग्रुप यांचे काय अपडेट आहेत ते सुद्धा आपण पाहणार आहोत। त्याचबरोबर महाराष्ट्र शासनाची जी काही BSc नर्सिंगची CET आहे त्याविषयीचे काय महत्त्वाचे अपडेट्स आहेत ते सुद्धा आपण कव्हर करणार आहोत। त्याचबरोबर कर्नाटक स्टेटमधले सुद्धा रजिस्ट्रेशन 2024च्या ॲडमिशनसाठी त्या ठिकाणी चालू आहे, ती प्रक्रिया कुठपर्यंत आलेली आहे आणि त्याची शेवटची डेट काय आहे याविषयी डिटेल इन्फॉर्मेशन आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहूयात। या व्हिडिओमध्ये आपण विशेषतः ॲप्लिकेशन फॉर्मविषयी डिस्कस करणार आहोत। त्याचबरोबर डेडलाईन्स म्हणजे शेवटच्या तारखा काय आहेत त्याविषयी सुद्धा डिस्कस करणार आहोत। सुरुवात करूयात नीट 2024। नीट 2024 ही एंट्रन्स एक्झाम संपूर्ण हेल्थ सायन्स कोर्सेससाठी आहे। मग त्याच्यामध्ये MBBS, BDS, BAMS, BHMS, BUMS, त्याच्यानंतर फिजिओथेरपीसह अन्य थेरपी कोर्सेस या नीट 2024 या एक्झामच्या बेसिसवरच 2024 या अकॅडमिक वर्षाचे ॲडमिशन त्या ठिकाणी होणार आहेत। त्या ठिकाणचे अपडेट्स अशा प्रकारे आहे। ॲप्लिकेशन फॉर्म भरायला त्या ठिकाणी सुरुवात झालेली आहे। 9 फेब्रुवारी रोजीपासून ॲप्लिकेशन फॉर्म विद्यार्थी नीट 2024 ची परीक्षा देण्यासाठीचा जो काही ॲप्लिकेशन फॉर्म आहे तो भरण्याला त्या ठिकाणी सुरुवात झालेली आहे आणि ॲप्लिकेशन फॉर्म भरण्याची शेवटची तारीख आहे 9 मार्च, म्हणजे 9 फेब्रुवारी ते 9 मार्च या कालावधीमध्ये विद्यार्थी नीट एक्झाम देऊ इच्छित असेल तो विद्यार्थी त्या ठिकाणी ॲप्लिकेशन फॉर्म भरू शकतो। त्याचबरोबर एक महत्त्वाची अपडेट NTAने आत्ता दिलेली आहे ती म्हणजे करेक्शन विंडो अवेलेबल असणार आहे विद्यार्थ्यांना। म्हणजेच एखाद्या विद्यार्थ्यांनी फॉर्म भरताना काही चूक केली असेल आणि त्यांना ते करेक्ट करायचं असेल तर करेक्शन विंडोसुद्धा ओपन होणार आहे NTAच्या मार्फत। त्यामुळे विद्यार्थ्यांनी ॲप्लिकेशन फॉर्म भरताना काही चुका केल्या असतील त्यात सुधारण्याची संधीसुद्धा NTA मार्फत विद्यार्थ्यांना मिळणार आहे। तशा प्रकारची नोटीस NTAच्या वेबसाईटवर आपल्याला फॉर्म भरण्याच्या अगोदरच अटेन्शन म्हणून त्या ठिकाणी दिली गेलेली आहे। त्याच्यानंतर आणखी एक नोटीस NTAच्या वेबसाईटवर आपल्याला नीट संदर्भात पाहायला मिळते। कंडक्टेड इन फॉरेन सिटीज, म्हणजेच नीट एक्झाम जी आहे नीट 2024 सुरुवातीला फॉर्म भरायला जेव्हा सुरुवात झालेली होती 9 फेब्रुवारी त्या ठिकाणी विद्यार्थ्यांपुढे प्रश्न होता की जे ॲब्रॉडला मुलं राहतात किंवा NRI आहेत किंवा फॉरेनमध्ये राहतात त्या विद्यार्थ्यांना फॉरेन एक्झाममध्ये एखादं सेंटर देण्यात येईल का याविषयी प्रश्नचिन्ह होते। NTAने आता नोटीस काढून सांगितलेले आहे की फॉरेन सिटीमध्ये सुद्धा NTA नीट एक्झाम कंडक्ट करणार आहे। तशा प्रकारची नोटीस NTAच्या वेबसाईटवर असलेली आपल्याला पाहायला मिळते। त्यामध्ये त्यांनी कंट्रीज आणि कोणकोणते सेंटर असणार आहेत याच्याविषयी डिटेल माहिती त्यामध्ये देण्यात आलेली आहे। ही एक महत्त्वाची नोटीस आपल्याला त्या ठिकाणी जे विद्यार्थी फॉरेनमध्ये राहत आहेत आणि नीटची तयारी करत आहेत त्यांच्यासाठी महत्त्वाची नोटीस त्या ठिकाणी देण्यात आलेली आहे। आता हे जे काही ॲप्लिकेशन फॉर्म भरण्याची प्रक्रिया आहे नीट 2024 साठीची तिची वेबसाईट आहे exam.nta.ac.in या वेबसाईटवर जाऊन विद्यार्थी जर आपला ॲप्लिकेशन फॉर्म अजूनही भरायचा राहिला असेल तर त्या ठिकाणी जाऊन आपला ॲप्लिकेशन फॉर्म विद्यार्थी नीट 2024 संदर्भातला भरू शकतो। दुसऱ्या बाजूला आपण पाहूयात महाराष्ट्र CET सेल, म्हणजे महाराष्ट्र CET सेलमार्फत ज्या काही CET एक्झाम आहेत त्याचे काय अपडेट आहेत। CET एक्झाम जे आहे 12वीतल्या विद्यार्थ्यांसाठी 2 ग्रुपची किंवा काही विद्यार्थ्यांचा दोन्ही ग्रुप असतो, बोथ ग्रुप असतो। पहिला आहे PCB, दुसरा आहे PCM म्हणजेच फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी आणि दुसऱ्या ग्रुपचे विद्यार्थी आहेत फिजिक्स केमिस्ट्री मॅथ। काही विद्यार्थी महाराष्ट्र राज्यात असे आहेत त्यांचा दोन्ही ग्रुप असतो। तर फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी हे विशेषतः
फार्मसीच्या ॲडमिशनसाठी महाराष्ट्र राज्यातील, त्याचबरोबर जे काही ॲग्रिकल्चरचे ॲडमिशन आहेत त्यासाठी, किंवा फार्म डीच्या ॲडमिशनसाठी फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी या ग्रुपचा उपयोग होतो आणि या CETच्या मार्क्सवरच त्या ठिकाणी ॲडमिशन त्या ठिकाणी होत असतात. तर PCB ग्रुपच्या CETचे ॲप्लिकेशन फॉर्मलासुद्धा CETच्या वेबसाईटवर सुरुवात झालेली आहे. 16/1/2024 ते 1/3/2024 या कालावधीमध्ये महाराष्ट्र शासनाची जी काही CET एक्झाम आहे ती देऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनी त्या ठिकाणी आपला ॲप्लिकेशन फॉर्म भरायचा आहे. तर हे PCB ग्रुपच्या विद्यार्थ्यांसाठी आहे. दुसऱ्या बाजूला ज्या विद्यार्थ्यांचा PCM आहे, मॅथमॅटिक्स आहे आणि त्यांना इंजिनिअरिंगमध्ये करिअर करायचं आहे, अशा विद्यार्थ्यांसाठी सुद्धा CETच्या वेबसाईटवर ॲप्लिकेशन फॉर्म सुरू झालेले आहे CET एक्झामसाठी. तर ते फॉर्मसुद्धा 16/1/2024ला सुरुवात झालेली आहे आणि फॉर्म भरण्याची शेवटची तारीख आहे 1/3/2024. तर ज्या विद्यार्थ्यांचा बोथ ग्रुप आहे ते सुद्धा विद्यार्थी त्याच्यामध्ये ग्रुप त्या ठिकाणी सिलेक्ट करू शकतो. तर अशा प्रकारचे महाराष्ट्र शासनातर्फे घेण्यात येणाऱ्या CET एक्झामचे महत्त्वपूर्ण अपडेट्स आपल्याला पाहायला मिळतात. दुसऱ्या बाजूला नर्सिंग CET म्हणजेच महाराष्ट्र राज्यामध्ये ज्या विद्यार्थ्यांना 2024मध्ये BSc नर्सिंगला ॲडमिशन घ्यायचं आहे अशा विद्यार्थ्यांसाठी महाराष्ट्र शासनाने एक सेपरेट CET कंडक्ट करण्याचा निर्णय 2023पासूनच BSc नर्सिंगसाठी एक सेपरेट CET त्या ठिकाणी महाराष्ट्र शासनाने लॉन्च केलेली होती. अगोदर BSc नर्सिंगचे जे काही ॲडमिशन आहेत ते नीटच्या मार्क्सच्या बेसिसवर व्हायचे, परंतु कोर्टाच्या एका निर्णयामुळे BSc नर्सिंगसाठी आता एक सेपरेट CET स्टेट लेवलला सुरुवात झालेली आहे. तर जे महाराष्ट्र राज्यातील विद्यार्थी आहेत BSc नर्सिंग या कोर्सला ॲडमिशन त्या विद्यार्थ्यांना घ्यायचं आहे. महाराष्ट्र राज्यातील गव्हर्मेंट कॉलेज असतील, त्याचबरोबर महाराष्ट्र राज्यातील प्रायव्हेट किंवा सेमी गव्हर्मेंट कॉलेजेस असतील, या कॉलेजेसमध्ये जर विद्यार्थ्याला BSc नर्सिंगला ॲडमिशन घ्यायचं असेल 2024मध्ये, तर अशा विद्यार्थ्यांना CET सेल महाराष्ट्र शासनाची जी काही अधिकृत वेबसाईट आहे प्रवेश प्रक्रियेसाठीची, त्या CET सेलच्या वेबसाईटवर जाऊन BSc नर्सिंगच्या CET एक्झामसाठी रजिस्ट्रेशन किंवा ॲप्लिकेशन फॉर्म करणं गरजेचं आहे. BSc नर्सिंगसाठी एक सेपरेट CET 2023पासून लागू झालेली आहे, त्याचं हे दुसरं वर्ष आहे. तर जे विद्यार्थी BSc नर्सिंगसाठी इंटरेस्टेड आहेत महाराष्ट्र राज्यामध्ये, अशा विद्यार्थ्यांसाठी ॲप्लिकेशन फॉर्म रजिस्ट्रेशनच्या डेट काय महत्त्वपूर्ण आहेत. 9/2/2024 रोजी हे ॲप्लिकेशन फॉर्म सुरू झालेले आहेत आणि BSc नर्सिंग CETचं ॲप्लिकेशन फॉर्म भरण्याची शेवटची तारीख आहे 29/2/2024. या तारखेपर्यंत विद्यार्थी त्या ठिकाणी आपला BSc नर्सिंगसाठीचा ॲप्लिकेशन फॉर्म CETचा त्या ठिकाणी भरू शकतो. त्याच्यानंतर आणखी एक महत्त्वाची अपडेट आहे कर्नाटका स्टेटसाठी. विशेषतः एक अदर स्टेट आहे. अदर स्टेट म्हणजे महाराष्ट्र राज्यातील विद्यार्थी बाहेरील राज्यामध्ये सुद्धा मेडिकलला ॲडमिशन, मेडिकल कोर्सेसला, हेल्थ सायन्स कोर्सेसला ॲडमिशन घेऊ शकतात. काही राज्य अशा आहेत त्या ठिकाणी बाहेरील राज्यातील विद्यार्थ्यांसाठी सुद्धा काही कोटा राखीव ठेवला जातो. त्याला आपण ओपन स्टेट कोटा राज्य असं म्हणतो. त्यापैकीच एक कर्नाटका हे स्टेट आहे. म्हणजेच विद्यार्थ्यांना महाराष्ट्रामध्ये जर आपला इच्छित कोर्सला म्हणजे त्याच्यामध्ये MBBS असेल आणि विशेष करून BAMS करण्यासाठी विद्यार्थी महाराष्ट्र राज्यातून कर्नाटकामध्ये मोठ्या प्रमाणावर जात आहेत. जर तुमचा महाराष्ट्रात नंबर नाही लागला आणि डीम युनिव्हर्सिटीची फीस भरण्याची तयारी विद्यार्थ्यांची नसेल तर त्यांच्यासाठी हा एक ऑप्शन म्हणून येतो की कर्नाटकाचा फॉर्म विद्यार्थी त्या ठिकाणी भरत असतात. तर MBBS आणि BAMS पुढे मागे जर तुम्हाला कर्नाटकामध्ये करण्याची इच्छा असेल किंवा एक सेकंड ऑप्शन म्हणून तुम्ही कर्नाटकाला ठेवू इच्छित असाल तर अशा विद्यार्थ्यांसाठी कर्नाटकाने नीट 2024च्या एक्झामच्या अगोदरच आपले रजिस्ट्रेशन त्या ठिकाणी चालू केलेले आहेत. हे रजिस्ट्रेशन 2023पर्यंत नीट एक्झाम झाल्यानंतर रिझल्ट आल्यानंतर चालू व्हायचे, परंतु यावर्षीपासून कर्नाटकाने आपले रजिस्ट्रेशन चालू केलेले आहेत. ज्या विद्यार्थ्यांचा बॅकअप प्लॅन महाराष्ट्रानंतर कर्नाटका हा ऑप्शन आहे, विशेषतः MBBS आणि BAMS ह्या कोर्ससाठी, अशा विद्यार्थ्यांनी कर्नाटकाचं रजिस्ट्रेशन करून घ्यायला हरकत नाही. MBBS करण्यासाठी त्या ठिकाणी साधारणतः संपूर्ण कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना 9.5 लाख ते 10.5 लाखाच्या पुढे त्या ठिकाणी फीस असते आणि BAMSची फीस साधारण कर्नाटकामध्ये 2,55,000 अशी त्या ठिकाणी BAMS प्रतिवर्ष खर्च त्या ठिकाणी येतो. त्यामुळे जर तुमचा सेकंड ऑप्शन कर्नाटका असेल तर अशा विद्यार्थ्यांनी आणि स्कोर विद्यार्थ्यांचा 450 ते 520 या दरम्यान येत असेल आणि MBBS करण्याची इच्छा असेल तर अशा विद्यार्थ्यांनी कर्नाटका हा एक ऑप्शन म्हणून पाहायचा आहे. विशेषतः हा जो स्कोर आहे ओपन कॅटेगरी, त्याचबरोबर जनरल EWS कॅटेगरी, त्याचबरोबर OBC कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी हा स्कोर महत्त्वाचा आहे. एवढा स्कोर येत असेल आणि महाराष्ट्रामध्ये आपला नंबर लागू शकत नाही असा जर अंदाज विद्यार्थी
मागच्या 2 वर्षाचा कट ऑफ अभ्यासून घेत असतील तर अशा विद्यार्थ्यांसाठी कर्नाटक हे एक ऑप्शन आहे। आणि कर्नाटकामध्ये BMS करण्यासाठी जर तुम्हाला 150+ मार्क्स जरी आले नीटमध्ये आणि तुमचं PCB टोटल फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी जर 150 असेल 12वीचा तर कर्नाटकामध्ये 150+ मार्क्सला सुद्धा तुम्हाला BMSला ॲडमिशन त्या ठिकाणी मिळत असतं। त्यामुळे कर्नाटक विशेषतः BMS करण्यासाठी एक प्रसिद्ध राज्य आहे। महाराष्ट्र राज्यातील बहुतांश विद्यार्थी जर विद्यार्थ्यांचा महाराष्ट्रामध्ये गव्हर्नमेंट किंवा सेमी गव्हर्नमेंट कॉलेजला BMSला नंबर नाही लागला तर विद्यार्थी कर्नाटक हा ऑप्शन त्या ठिकाणी निवडतात। कर्नाटकाचे रजिस्ट्रेशन सध्या अगोदर चालू आहेत। नीटच्या एक्झामच्या अगोदरच त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना रजिस्ट्रेशन करायला त्यांनी सांगितलेलं आहे। नीट एक्झाम झाल्यानंतर किंवा नीट रिझल्ट आल्यानंतर पुन्हा रजिस्ट्रेशन चालू होतील अशी कुठलीही ग्वाही किंवा त्यांनी तशा प्रकारचं त्यांच्या वेबसाईटवर सांगितलेलं नाही। आत्ता त्यांनी रजिस्ट्रेशन करायला सांगितलं आहे। शक्यतो कर्नाटकाचे रजिस्ट्रेशन पुन्हासुद्धा चालू होण्याची शक्यता आहे, परंतु होतील न होतील विद्यार्थ्यांचा जर हा बॅकअप प्लॅन असेल तर विद्यार्थ्यांनी कर्नाटक रजिस्ट्रेशन करून ठेवायला हरकत नाही। त्या ठिकाणी प्रायव्हेट कॉलेजेससाठी हे रजिस्ट्रेशन चालू आहेत, विशेषतः हेल्थ सायन्स कोर्सेससाठी आणि पॅरामेडिकल कोर्सेससाठी सुद्धा। पॅरामेडिकलमध्ये फिजिओथेरपीसह अन्य थेरपी कोर्सेस त्या ठिकाणी येत असतात। त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना कसल्याही प्रकारचे कॅटेगरी बेनिफिट मिळत नाहीत। म्हणजे विद्यार्थ्याचं डोमासाईल महाराष्ट्राचा असेल आणि विद्यार्थ्याची 10वी आणि 12वी महाराष्ट्रात झाली असेल तर असे विद्यार्थी त्या ठिकाणी ओपनचे विद्यार्थी म्हणूनच ग्राह्य धरले जातात। त्या ठिकाणी कसलेही कॅटेगरी बेनिफिट विद्यार्थ्यांना मिळत नाही। त्या विद्यार्थ्यांना ओपन कॅटेगरीचा जो क्रायटेरिया आहे मग तो नीटचा असेल किंवा 12वीचा असेल तो त्या ठिकाणी लागू होतो। तर कर्नाटकाचे रजिस्ट्रेशन कर्नाटकाची जी वेबसाईट आहे KEA.KAR या वेबसाईटवर विद्यार्थी आपलं रजिस्ट्रेशन करून घेऊ शकतात। 2,500 रुपये साधारण त्या ठिकाणी फीस आहे। एक बॅकअप तुमचा कर्नाटक असेल किंवा महाराष्ट्रामध्ये एखाद्या MBBS BMS कॉलेजला नंबर लागला नाही आणि बाहेरील राज्यात जायची तयारी असेल तर कर्नाटक हा एक बेस्ट ऑप्शन विद्यार्थ्यांपुढे असलेला आपल्याला पाहायला मिळतो। रजिस्ट्रेशन त्या ठिकाणी चालू आहेत। रजिस्ट्रेशन करण्याची शेवटची डेट जी आहे 23/2/2024 सायंकाळी 5 वाजेपर्यंत विद्यार्थी त्या ठिकाणी रजिस्ट्रेशन करू शकतात। फक्त विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन करायचं आहे, एक्झाम देण्याची आवश्यकता महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी नाही, कारण हा एक ओपन स्टेट राज्य आहे। कर्नाटक राज्यातील विद्यार्थी त्या ठिकाणी एक्झाम देतील। महाराष्ट्र राज्यातील जे विद्यार्थी आहेत त्यांना फक्त रजिस्ट्रेशन करून रजिस्ट्रेशन जो काही ॲप्लिकेशन फॉर्म आहे तो प्रिंट काढून आपल्याकडे ठेवायचा आहे आणि पुढील प्रक्रियेसाठी म्हणजे नीटचा रिझल्ट लागल्यानंतर पुढील प्रक्रियेसाठी तो ॲप्लिकेशन फॉर्म तुम्हाला कर्नाटकामध्ये ॲडमिशन घेत असताना उपयोगी पडणार आहे। तर त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारची एक्झाम विद्यार्थ्यांना देण्याची आवश्यकता नाही। तर विद्यार्थी मित्रांनो हे होते नीट 2024। त्याचबरोबर महाराष्ट्र शासनाचे जे काही CET आहे MS CET PCB ग्रुप आणि PCM ग्रुप, त्याचबरोबर जे काही BSc नर्सिंगचे ॲडमिशन आहे CET मार्फत त्याचे अपडेट्स आणि कर्नाटक स्टेटचे अपडेट असे एक महत्त्वपूर्ण अपडेट 2024च्या ॲडमिशन प्रोसेसचे सध्याच्या घडीला असलेले आपल्याला पाहायला मिळतात। चॅनलवर नवीन असाल तर अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी श्री छत्रपती अकॅडमी पुणेच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। त्याचबरोबर श्री छत्रपती अकॅडमी पुणेमार्फत पेड काउन्सिलिंग सर्व्हिसेसला सुद्धा सुरुवात झालेली आहे। डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आमचे मोबाईल नंबर त्याचबरोबर आमच्या अकॅडमीचा ॲड्रेससुद्धा दिलेला आहे। त्या नंबरवर कॉल करून किंवा मेसेज करून तुम्ही आमच्या पेड काउन्सिलिंग सर्व्हिसविषयी सुद्धा अधिक माहिती घेऊ शकता। तुर्तास आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबतोय। पुन्हा भेटूयात आणखी एका नव्या आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये। धन्यवाद।